तुम्हीही बनवलेल्या कारल्याची भाजी कडू होते का? तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. ज्या दिवशी आपल्याला कारल्याची भाजी बनवायची आहे त्याच्या एक दिवस आधी मार्केटमधून कारले आणल्यानंतर त्याला व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या. धुतल्यानंतर त्याचे बारीक काप करा. काप केल्यानंतर त्याला व्यवस्थित पुन्हा एकदा पाण्याने धुवून घ्या. पाण्याने धुतल्यानंतर त्याला छान असे मीठ लावून घ्या. मीठ लावल्यानंतर ते व्यवस्थित चोळून घ्या. चोळल्यानंतर ते पूर्ण कारले आपल्याला एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहेत. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला कारल्याची भाजी बनवायची आहे त्यावेळी डब्बा ओपन करून त्यामध्ये पाणी टाका. पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा पूर्ण कारले छान असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर ते असे कोरडे होईपर्यंत हाताने पॅक करून त्याला कढईमध्ये टाकायचे आहेत आणि कढईमध्ये आपल्याला ते शॅडो फ्राय करायचे आहेत. ही प्रोसेस आपल्याला पूर्ण कारले असे रेड कलरचे होईपर्यंत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित रेड कलर आपल्याला दिसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा आणि कारले दोघं सोबत आपल्याला खरपूस भाजायचे आहेत. आता कांदे आणि कारले दोघंही छान असे शॅडो फ्राय झाले आहेत. त्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल टाका आणि पुन्हा एकदा परतून घ्या. परतून झाल्यानंतर त्यावर 5 मिनिटं झाकण ठेवा आणि नंतर चवीनुसार तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाका आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं व्यवस्थित परतून घ्या. परतून झाल्यानंतर त्यामध्ये लागेल त्यावेळी त्यामध्ये तेल टाकत जा, जेणेकरून भाजी छान अशी रुसरुशीत लागेल. ही पद्धत वापरल्यास नक्कीच तुमची देखील भाजी कडू होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.